नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर श्वेता तिने जे फील केलं ते सगळं तिथे एक्सप्लेन करत असते. मीनवाईल मंजुषा इकडे 2 लहान मुलींच्या बरोबर डील करत असते की नाही, मी तुमच्यासाठी खूप छान अरेंज केले, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही खूप छान आहात. ती कसंबसं त्या पोरींना स्वतःच्या डावामध्ये मस्तपैकी इन्व्हॉल्व करते. मीनवाईल श्वेताला जे काही फील होतं त्यावरती वल्लरी ही मत मांडत असते. तेवढ्यात मिठू आणि तेजाची एंट्री होते आणि त्या दोघींना थोडासा शॉक बसलेला असतो. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत श्वेता घरी आलेली असते. वल्लरी तिच्यासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा श्वेता म्हणत असते, मी शेवटपर्यंत शोधत होती की तिथे मला त्या मुली दिसाव्या, पण त्या मुली तिथे दिसल्याच नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, पण त्या मुली कुठे असतील, मला याच गोष्टीची जास्त काळजी वाटत आहे. म्हणजे त्या आश्रमामध्ये नाही आणि मंजुषाताई स्वतःहून त्यांना घेऊन गेल्या होत्या, मग त्या मुलींना त्यांनी ठेवलं कुठे असेल, हा मोठा प्रश्न आहे. तेव्हा श्वेता म्हणते, मलाही तोच प्रश्न पडला आहे. त्या मुली सुखरूप असाव्या, त्यांच्या जीवाच्या बरोबर काही खेळ तर नसावा ना. तेव्हा वल्लरी म्हणते, हो ना, जसं मीनाक्षीने सांगितलं होतं तसंच काहीतरी नसलं तर चांगलं होईल, नाहीतर खूप मोठा हा प्रॉब्लेम असू शकतो. दुसरीकडे मुली इकडे जेवायला तयार नसतात. तेव्हा तो म्हणायला लागतो, काय ग, खाता की नाही, नाही तर आता तुम्हाला 2-3 कानाखाली देईल. तेवढ्यात मुली खूप घाबरून जातात. तो मुलींवरती हात उचलायला जाईल. तेवढ्यात तिथे मंजुषा येते, त्याच्या एक कानाखाली मारते आणि म्हणते, सांगितलं आहे ना पोरींवरती हात उचलायचा नाही, मग तुझी हिंमत तरी कशी झाली त्या मुलींना हात लावायची. हा काका वाईट आहे ना, तुम्ही काळजी करू नका, मी आली आहे ना, मी तुमची नक्कीच काळजी घेईल. आणि बाळांनो, पहिले आता आपल्याला पिकनिकला जायचं आहे, एन्जॉय करायचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग व्हायला लागेल ना. आणि तुम्ही तर गुडगल आहेत ना. बघा त्या मोठ्या दीदी कशा अजून झोपून आहेत, अजून त्यांना जागच आली नाही, पण तुम्हाला तर जाग आली ना. मग आता तुम्ही मस्त स्ट्रॉंग व्हा, त्यानंतर आपण घरी जाऊ. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही. ती लगेच त्या पोरींना स्वतःहून भरवायला लागते आणि म्हणते, पहिले आपण पिकनिकला जायचं, एन्जॉय करायचं आणि त्यानंतर मी तुम्हाला तुमच्या घरी सोडेल. तेव्हा मुली तिच्या बातांमध्ये पूर्णपणे फसून जातात आणि तिच्या होला हो करायला लागतात. तर दुसरीकडे श्वेता म्हणत असते, आपल्याला त्या मुलींसाठी काहीतरी करायला लागेल, कारण की हे दिसते तेवढं छोटं प्रकरण नाही आहे. त्या 2 मुली कुठे गेल्या असतील याचा खरंच खूप मोठा प्रश्न पडला आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, जर असं काही असेल ना तर याच्या मुळापर्यंत आपण गेल्याशिवाय काही शांत बसायचं नाही. काहीही झालं ना तर या सगळ्या गोष्टी आपण शोधून काढू आणि त्या मुलींना नक्कीच न्याय मिळवून देऊ. त्या दोघी हे सगळं बोलणं करतच असतात. तेवढ्यात तिथे तेजा येते आणि विचारते, काय झालं, तू रडते का श्वेता, सगळं ठीक तर आहे ना. मला सांग, त्या कैलासने तर काही केलं नाही ना. जर त्याने यावेळेला तुला काही केलं असेल ना तर त्याची गाठ माझ्याशी असणार आहे, त्याला तर मी सोडणारच नाही. तेव्हा श्वेता म्हणते, तू शांत हो, कैलासने काहीच केलेलं नाही. पण वल्लरी सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागलेली असते की जोपर्यंत आपल्याला एखादा पुरावा मिळत नाही तोपर्यंत तेजाताई आणि मिठूताईंना या सगळ्या गोष्टी सांगायला नको. ती मनातल्या मनात या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तेवढ्यात श्वेता म्हणायला लागते, तुम्हाला माहिती आहे ना, मीनाक्षीला ज्यांनी किडनॅप केलं होतं त्याच्यामध्ये आश्रमाच्या 2 मुली सुद्धा होत्या आणि त्या मुली आश्रमामध्ये नाही आहे. मी स्वतः जाऊन चेक करून आली, पण त्या मुली तिथे दिसल्या नाही. म्हणून वल्लरीला असा संशय आहे की पोलीस स्टेशनमधून मंजुषाताईंनी त्या मुलींना नेलं होतं. मग असं असू शकतं की मंजुषाताईंचा या सगळ्यामध्ये हातभार असू शकतो आणि त्यांनी किडनॅपिंग करू शकतात. हे ऐकल्यानंतर मिठू म्हणायला लागते, काय बोलताय, मंजुषाताई देवी आहेत देईल, तुम्ही त्यांच्याबद्दल काहीच बोलू नका. खरं म्हटलं तर आपली मैत्री आहे ती वेगळी गोष्ट आहे, पण वल्लरी तुला कितीही अक्कल असली आणि तू कितीही मोठी वकील असली ना, याचा अर्थ असा होत नाही तू मंजुषाताईंवरती आरोप करू शकते. तेव्हा वल्लरी म्हणते, मिठूताई तुम्ही शांत व्हा, आम्हाला फक्त संशय आहे की हे सगळं असू शकतं. तेव्हा ती म्हणते, संशयावरती तुम्ही असे आरोप लावू शकत नाही आणि मी स्पष्टपणे सांगते, मंजुषाताई असं काय करतील असं वाटत नाही. तेव्हा तेजा म्हणायला लागते, तू काय एवढी चिडली आहे, शांत हो ग, प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड करायची गरज नाही. तेव्हा ती म्हणते, माझं म्हणणं बरोबर आहे. तेव्हा तेजा म्हणते, पण तुला तर माहिती आहे ना, वल्लरीला भरपूर गोष्टी माहिती असतात आणि वल्लरीला आपण काय आत्तापासून ओळखतोय का. वल्लरी जर एखादी गोष्ट बोलते तर त्यामागे काही ना काही नक्की कारण असतं, नाही तर वल्लरी अशीच कोणती गोष्ट बोलत नाही. म्हणून मी तर वल्लरीच्या बाजूने आहे. तेव्हा मिठू म्हणते, ठीक आहे, तुम्ही सगळ्या वल्लरीची बाजू घ्या, मला कोणाचं काही ऐकायचंच नाही. ती चिडून तिथून निघून जाते. थोड्या वेळानंतर इकडे
पेरणाचे डोहाळे पुरवायला सगळ्यांनी सुरुवात केलेली असते. तिथे पावभाजी, भेलपुरी, छोले भटुरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या असतात. ते बघून प्रेरणा खूप खुश होते आणि म्हणते, खरं म्हटलं तर माझे डोहाळे इतक्या प्रेमाने दुसरं कोणी पुरवू शकत नाही जेवढ्या प्रेमाने तुम्ही सगळे पुरवताय. खरंच मी खूप लकी आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या सगळ्याचा अजितला खूप त्रास होत आहे. तेव्हा तो म्हणतो की आपण दोघं प्रेग्नेंट आहोत ना, मग फक्त आणि फक्त तुझेच का लाड होत आहेत, माझेही लाड व्हायला पाहिजेत ना. वी आर प्रेग्नेंट असं बोलतात ना. तो अजून काही नाही ग, जेलस आहे, जेलस, बस, अजून काहीच म्हणत नाही. पण वल्लरी, खरंच तू मनकवडी आहे. तुला माझ्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी खायची इच्छा होती, हे कसं कळलं ग. तेव्हा मिठू म्हणायला लागते, बरोबर आहे. तसंही वल्लरीला तर सगळ्यांचं सगळंच करतं जे अस्तित्वात आहे आणि नाही त्याबद्दलही तिला जरा जास्तच नॉलेज असतं. तेव्हा प्रेरणा म्हणते, काय ग तू असं का बोलते, असं विचित्र बोलायची बिलकुल गरज नाही. तेव्हा वल्लरी आणि बाकी सगळ्या गोष्टी सांभाळून घेतात. तेवढ्यात तिथे दाराची बेल वाजते आणि कैलासची एंट्री झालेली असते. कैलास हे सगळं बघून खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे हे किती टेस्टी आहे ना. हे सगळं बघून तर तोंडाला पाणी सुटत आहे, मीही थोडं टेस्ट करू का. तेव्हा प्रेरणा म्हणते, हो हो तुम्ही खाऊ शकता, काहीच हरकत नाही. हे सगळं खाऊन तो खूप खुश होतो आणि म्हणायला लागतो, खरंच तुमच्या सगळ्यांच्या हाताला काय चव आहे, म्हणजे जेवणाला एक नंबर नाव ठेवावं असं आहे. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते, मला खूप आवडलं की तुम्ही आज स्वतःहून विचारलं आणि स्वतःहून आमच्यामध्ये सामील झाले. आज असं वाटलं की तुम्ही आमच्या ग्रुपमधले एक मेंबर आहात. तेव्हा श्वेता म्हणायला लागते, हे सगळं तर आहे, पण खरं म्हटलं तर एक गोष्ट खरी आहे की वल्लरीला सगळ्या गोष्टी कळतात आणि हे सगळं आता ही परिस्थिती नसती जर वल्लरीने त्यावेळेला येऊन मला त्या सगळ्यातून वाचवलं नसतं आणि आज माझा सुखी संसार नसता. म्हणून वल्लरीला थोडे जास्त इंटेन्शन समजतात आणि ती खरंच खूप या गोष्टींवरती जरा जास्त बारकाईने लक्ष देते. तेव्हा प्रेरणा म्हणते, काय झालं, तुम्ही सगळे वल्लरीवरती काय येऊन येताय, तिला सगळं समजतंय, आपल्याला माहिती आहे, मग येऊन जाऊन याच गोष्टी बोलायची काय गरज आहे. तेवढ्यात हे सगळं ऐकल्यानंतर कैलास सुद्धा म्हणायला लागतो, काहीतरी नक्कीच गडबड आहे. तुम्ही येऊन जाऊन वल्लरीवरती काय येताय, वल्लरी आणि तुमचं काही झालं आहे का. तेव्हा तेजा म्हणते, नाही नाही काहीच नाही, तुम्ही खा ना, तुम्ही एन्जॉय करा. तेवढ्यात श्वेता म्हणायला लागते, मला थोडं वल्लरी तुझ्याशी बोलायचं आहे, चल जरा बाहेर येते का. मिठूही तिथून निघून जाते. सगळ्यांना थोडा संशय झालेला असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. दुसरीकडे इकडे मिठू तिच्या आश्रमात येते. जेव्हा देवपूजा सुरू असते तेव्हा ती लगेच संजीवनी ताईंना विचारते, काय हो ताई, मला एक सांगा ना, हे तर श्रीला आणि त्या दोघींना ज्यांनी कोणी अडॉप्ट केलं आहे त्यांची फाईल कुठे आहे, मला त्यांची फाईल अजून काही सापडली नाही. तेव्हा संजीवनी ताई म्हणतात, अगं हे सगळं प्रोसेस आहे ना ते मंजुषा ताईंनी केलं होतं आणि त्याबद्दल मला खरंच काही माहिती नाही. तेव्हा ती म्हणते, असं कसं, आपल्याला तर माहिती असायला पाहिजे ना, आपल्या रेकॉर्डमध्ये या सगळ्या गोष्टी लागतात आणि या गोष्टी जर आपल्याकडे नसतील तर आपण पुढचं रेकॉर्ड कसं मेंटेन करायचं हे काही बरोबर नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता अशोक दादांना पाठवा आणि त्यांच्याकडून जे काही रेकॉर्ड्स आहेत ना ते लवकरात लवकर मागून घ्या. हे आपल्या कामाचं आहे आणि हे सोडून आपल्याला काही चालणार नाही. तेवढ्यात त्या दोघींचं हे बोलणं सुरूच असतं. तिथे स्वतःहून मंजुषा येते आणि म्हणायला लागते, हे घे, ही खरी माझी मुलगी शोभते, कामाच्या बाबतीत एकदम तत्पर असायला पाहिजे. संजीवनी ताई जरा मुलांचं जेवणाचं बघून या. ती लगेच तिला पाठवून देते. तेव्हा मंजुषा म्हणायला लागते, अगं मला माहिती आहे हे सगळं जे प्रोसेस झालं होतं ना तेव्हा खूप घाईघाईमध्ये प्रोसेस झाली आणि ती माणसं खरंच फ्रॉड निघाली. तुला माहिती आहे का, त्या दोन्ही मुलींचं अपहरण केलं होतं आणि वल्लरीने त्या मुलींना सोडवलं. आता त्या मुली माझ्याजवळच आहेत. तेव्हा ती म्हणते, तसं नाही, पण तरी सुद्धा मला फाईल हवी होती. तेव्हा ती म्हणते, हो तुला फाईल हवी होती, पण हे सगळं तुला वल्लरीने शोधायला सांगितलं का. तेव्हा ती म्हणते, नाही, वल्लरी आणि माझं याच्या बाबतीत काही बोलणं झालं नाही, पण फक्त मला त्या मुलींच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे होती त्यामुळे मी तुम्हाला विचारलं. तेव्हा ती विचारते, मला सांगा ना त्या मुली ठीक तर आहेत ना, मला त्यांना भेटायची खूप इच्छा आहे कारण की त्या माझ्यासाठीही खूप इम्पॉर्टंट होत्या. तेव्हा ती म्हणते, अगं नाही, मी तुला आत्ता त्यांना भेटवू शकत नाही. खरं म्हटलं तर त्यांना मी इथे आणलं नाही बिकॉज आजूबाजूच्या मुलांवरती त्यांच्यामुळे परिणाम होऊ शकतो आणि सगळ्यांच्या मनामध्ये भीती पसरू शकते. पुढचे दत्तक घेण्याला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो ना, त्याच्यामुळे त्या मुलींना मी जरा बाजूलाच ठेवलं आहे.
आहे. तेव्हा ती म्हणते कुठे आहेत त्या मुली, तुम्ही मला सांगता का, मी जरा त्यांना भेटून येते. तेव्हा ती म्हणते नाही, आता मी ते तुला सांगू शकत नाही, आता मला थोडं काम आहे आणि आता ते सांगणं शक्य सुद्धा नाही आहे, लवकरच त्यांची भेट होईलच. हे सगळं ऐकल्यानंतर मिठूचा संशय थोडा वाढलेला असतो. तर दुसरीकडे श्वेता म्हणत असते, हे बघ वल्लरी, तुला आठवण आहे का, मी तुला एक कार्ड दिलं होतं गायनॅकचं, ते आता ओटीमध्ये आले आहेत आणि मला असं वाटते तुला त्यांना भेटायला पाहिजे. तेवढ्यात तिथे तेजा सुद्धा आलेली असते. तेव्हा श्वेता म्हणते, कसं आहे माहिती का वल्लरी, आता तुम्हाला ही खूप छान संधी मिळाली आहे, ते भारतात आले आहेत, तू एकदा त्यांना भेटून येशील. त्यांच्या इथला रेट 98% आहे की लोकांना बाळ होऊ शकतं. तू एकदा त्यांना भेट ना, काय माहिती तुझ्या आयुष्यामध्ये चांगली गोष्ट मिळेल. तेव्हा ती म्हणते, मी अशा वेळेला कसं काय जाऊ शकते ताई, तुम्हाला तर माहिती आहे ना आता त्या मुलींची केस सुरू आहे. तेव्हा श्वेता म्हणते, हो पण आपल्या दारावरती जेव्हा संधी येते ना तेव्हा आपल्याला त्या संधीचं सोनं करायचं असतं आणि तसंही तुला फक्त स्वतःचा आणि मनोजचाही विचार करायचा आहे ना. तुम्हाला आईबाबा होण्याचं हे तुमचं स्वप्न आहे, मग ते तुम्हाला पूर्ण करायला पाहिजे ना. तेव्हा वल्लरी म्हणते, हो मला सगळं समजतंय, पण त्यासाठी या मुलींच्या केसला निग्लेक्ट करणं मला बरोबर वाटत नाही. तेव्हा तेजा म्हणते, आम्ही आहोत ना, वल्लरीच्या मैत्रिणी आहोत आम्ही आणि आम्ही सगळंच नीट हँडल करू शकतो, तू काळजी करू नको ना, आम्ही सगळं मॅनेज करू. तेव्हा ती म्हणते, तुम्ही मॅनेज तर करणार, पण मला या सगळ्या गोष्टीची थोडी भीती वाटते हो, हे सगळं वाटते तेवढं सोपं नाही आहे. तेव्हा श्वेता म्हणते, अगं तू जाऊ नये ना, आपण आहोत ना, आम्ही सगळं काही मार्गी लावू. तेव्हा वल्लरी म्हणते, ठीक आहे मी जायला तयार आहे, पण मी तुमच्याबरोबर 24 आवर्स फोनवरती अवेलेबल असेल हे आठवण ठेवा, काही मदत लागली तर तुम्ही मला कळू शकता. तेव्हा श्वेता म्हणते, तू नको ना काळजी करू, आम्ही आहोत तुझ्या मदतीला आणि सगळ्या गोष्टी आम्ही नीट प्रकारे हँडल करू शकतो. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे वल्लरी तेजा आणि प्रेरणाला सांगत असते, आम्ही दोघं ओटीला चाललो आहोत, पण इथे जी मुलींची केस सुरू आहे त्या संदर्भात तुम्हाला कोणतीही मदत हवी असेल तर तुम्ही माझी मदत घेऊ शकता. आणि एक गोष्ट सांगते, जर जमलं तर मिठूताईंना समजवा. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, मिठूला आम्ही समजून घेऊ. तेवढ्यात तिथे मिठूची एंट्री होते. मिठू अक्षरशः रडायला लागलेली असते. तेव्हा ती म्हणते, तुला माहिती आहे का वल्लरी, या सगळ्यामध्ये मंजुषाताईंचा साथ आहे. त्यांनी आश्रमामधल्या त्या 2 मुलींनाही, अजून 4-5 मुली आहेत त्यांना गायब केलेलं आहे. इकडे हे सगळं ऐकल्यानंतर यांची काळजी वाढत असते की काहीतरी नक्कीच गडबड आहे. दुसरीकडे मंजुषा त्या मुलींबरोबर अत्याचार सुरू करते आणि इकडे मिठू म्हणत असते, काहीही करा आणि त्या मुलींना सुखरूप बाहेर काढा, मला त्या मुलींची खूप काळजी वाटत आहे. थोड्या वेळानंतर दार उघडतं आणि तिथे त्या सगळ्या मुली आलेल्या असतात. त्या अक्षरशः भावुक असतात. तेव्हा त्या म्हणतात, ताई आम्हाला वाचव ना, वल्लरी ताई प्लीज आमच्यासाठी काहीतरी कर. वल्लरी त्यांना मिठी मारते आणि खूप रडायला लागलेली असते. दुसरीकडे बाकी सगळ्या प्लॅनिंग करत असतात की आपल्याला काहीही करून या गोष्टीतून मार्ग काढायला पाहिजे आणि वल्लरी त्या सगळ्यामध्ये खमकी उभी असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच मंजुषा विरुद्ध एक करून सगळ्या जणी उभ्या तर राहत आहेत, पण तिच्या विरुद्ध पुरावे मिळतील का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.